नमस्कार, मी ॲडव्होकेट विधी. इथून मागे आपण बरेचसे व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केले आहेत. पोटगी विषय असतील, पती-पत्नीमधले वाद असतील, आरोपींचे अधिकार असतील किंवा मग महिलांचे अधिकार असतील, महिलांविषयी महिला हिंसाचाराविषयीचे कायदे असतील, याच्याविषयी आपण बरेचसे व्हिडिओ 498ची केस असेल याविषयी आपण बरेचसे व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. जर आपण ते पाहिले नसतील तर पहा व चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आणि जर फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा, म्हणजे कायद्याविषयीचे ज्ञान अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळेल. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की मृत्यूपत्र कोण बनवू शकतो. तर म्हणजे मृत्यूपत्र कोणती व्यक्ती बनवू शकते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर एखाद्या व्यक्तीची मृत्यूपत्र बनवण्याची सक्षमता लक्षात विचारात न घेता भारतीय वारसा हक्क अधिनियम 1925च्या 5व्या कलमानुसार अशी तरतूद केलेली आहे की निकोमी सज्ञान असलेली प्रत्येक व्यक्ती त्याच्या संपत्तीची विल्हेवाट मृत्यूपत्राद्वारे लावू शकते. म्हणजे कोणतीही सज्ञान व्यक्ती संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी मृत्यूपत्राद्वारे त्याची विल्हेवाट लावू शकते. भारतीय सज्ञान व्यवस्था अधिनियम 1875 नुसार अज्ञान व्यक्ती म्हणजेच अशी व्यक्ती होय जी वयात आलेली नाही, म्हणजेच जिने वयाचे 18 वर्ष पूर्ण केलेले नाहीत. हिंदू असेल, बौद्ध असेल, शीख, जैन, ख्रिश्चन यांच्या बाबतीत मृत्यूपत्र बनवताना मृत्यूपत्र बनवणारी व्यक्ती किमान 18 वर्ष वयाची असलीच पाहिजे. आणि आणखी वैध मृत्यूपत्र बनवणारी व्यक्ती किमान 18 वर्ष वयाची असली पाहिजे. आणखी वैध मृत्यूपत्र बनवण्यास ती सक्षम असावी. हे उघडच आहे की अज्ञानतेची व्याख्या मुसलमान व्यक्तींना लागू पडत नाही आणि म्हणूनच मुस्लिम कायदा पाळणाऱ्या व्यक्तींच्या बाबतीत वयात येण्याचे वय व मृत्यूपत्र बनवण्याची सक्षमता ठरवणे या बाबतीत मुस्लिम कायद्यातील तरतुदीनुसारच ठरवण्यात याव्या. पहिलं आहे की विवाहित स्त्रीद्वारे मृत्यूपत्र बनवणे. तर विवाहित स्त्रीला तिच्या जीवन काळात तिच्या कोणत्याही संपत्तीची ज्या रीतीने विल्हेवाट लावता येऊ शकते त्याची व्यवस्था मृत्यूपत्रात लावण्याचा तिला अधिकार आहे. म्हणजे कोणतीही विवाहित स्त्री स्वतः मृत्यूपत्र बनवून तिच्या संपत्तीची विल्हेवाट लावू शकते. जर बहिरे, मुके, अंध असलेल्या व्यक्तीला या गोष्टीचे ज्ञान असते की ते मृत्यूपत्राद्वारे काय करू शकतात, अशा परिस्थितीत अशा व्यक्तींना केवळ त्यांच्या व्यंगामुळे मृत्यूपत्र बनवण्यापासून असमर्थ ठरवण्यात येत नाही. एवढेच नव्हे तर ती व्यक्ती जी व्यक्ती सामान्यतः मृत्यूपत्र बनवू शकते. एखादी व्यक्ती जर नशा पाण्याच्या प्रभावामुळे, आजारपण वा अन्य कोणत्याही कारणामुळे निकोपमनाची नसेल, त्यामुळे त्या व्यक्तीला ते कळणार नाही की ती काय करत आहे, तेव्हा अशा कालावधीत अशी व्यक्ती मृत्यूपत्र बनवण्यास सक्षम नसते. म्हणजे प्रत्येक सज्ञान व्यक्ती ही मृत्यूपत्र बनवू शकते. जर एखादी व्यक्ती जर नशापाण्याच्या प्रभावामुळे आजारपणात असेल की तिला काहीच कळत नसेल की आपण मृत्यूपत्र कशासाठी बनवतोय, तर त्यावेळेस ती व्यक्ती मृत्यूपत्र बनवण्यास सक्षम नसते. दुसरं आहे मृत्यूपत्राद्वारे नियुक्त केलेले पालक. हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन एवढंच नाही तर मुस्लिम यांचा अपवाद वगळता वडील भले तो कितीही वर्षाचा असेल त्यांच्या पाल्यासाठी एक वा अनेक पालक मृत्यूपत्राद्वारे नियुक्त करण्यास सक्षम असतो. आणि अज्ञान व्यक्ती च्या संपत्तीचे विवाहलक्ष्मी व्यवस्था लावू शकते. याला अट आहे की व्यवस्था ही त्या अज्ञान व्यक्तीच्या पित्याच्या संमतीने केलेली असावी वा जर ती पिता ह्यात नसेल वा भारतामध्ये नसेल अशा वेळी उच्च न्यायालयाच्या संमतीने अशी व्यवस्था केलेली असावी. तथापि उल्लेख केलेल्या धर्माच्या व्यक्तीने याबाबतमध्ये वैयक्तिक कायदा लागू होईल. तिसरा आहे फसवणूक, धाड धपटाशाने वा आत्यंतिक गळ घालून मृत्यूपत्र मिळवणे.
वैध मृत्यूपत्र बनवण्यासाठी मृत्यूपत्राकडे निर्णय घेण्याची क्षमता असायला हवी, अन्यथा असे मृत्यूपत्र वैध नसते. म्हणजे प्रत्येक सज्ञान व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने ते मृत्यूपत्र केलेले असावे, तरच ते वैध मृत्यूपत्र ग्राह्य धरले जाईल. अशी क्षमता असणे याचा अर्थ फसवणूक वा जोर जबरदस्ती नसणे वा मृत्यूपत्रकर्त्याच्या निर्णय क्षमतेवर नकारात्मक प्रभाव टाकणारी गड घालणारी कृती नसावी. निकाल लावण्याची क्षमता असलेले मन ही कलेशी संबंधित संज्ञा आहे. या संज्ञेचा तांत्रिक अर्थाचा उहापोह भारतातील न्यायालयाच्या कित्येक निवाड्यांमध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक सज्ञान व्यक्ती कुणाच्याही बळजबरीने किंवा कुणाच्याही धाटधापाट्यांनी त्यांनी मृत्यूपत्र केलेले नसेल, तेच मृत्यूपत्र हे वैध धरले जाईल. प्रत्येक सज्ञान व्यक्तीने स्वतःच्या मर्जीने मृत्यूपत्र केलेले असावे. उदाहरणार्थ, मृत्यूपत्र बनवणाऱ्याची इच्छा व दस्तऐवजाच्या माध्यमातून केलेले व्यवस्थेचे परिणाम व खरे स्वरूप जाणण्याची सक्षमता हा सुद्धा अर्थ यामधून ध्वनित होतो. भारतीय वारसा हक्क अधिनियम 1925च्या 61व्या कलमामध्ये वापरण्यात आलेल्या पुढील शब्द मृत्यूपत्रकर्त्यांच्या मुक्त इच्छा हिरावून घेईल अशा रीतीने गळ घालणे या शब्दाचा अर्थ करारविषयक कायद्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या व केवळ अनिष्ट प्रभाव या शब्दकोशामधून व्यक्त होणाऱ्या अर्थांपेक्षा खूपच व्यापक परिस्थितीने विचार घेते. तर आपण आता पाहणार आहोत की मृत्यूपत्र रद्द केले जाऊ शकते का, किंवा मृत्यूपत्र रद्द करता येते का. मृत्यूपत्र केवळ एकपक्षीय असल्याचे त्याचा करता ते दस्तऐवज कोणत्याही वेळी रद्द करू शकतो. म्हणजे ज्याने मृत्यूपत्र बनवलेले आहे तो कोणत्याही वेळी ते मृत्यूपत्र रद्द करू शकतो वा त्यामध्ये बदलही करू शकतो. म्हणजे त्याला जर बदल करायचे असतील मृत्यूपत्रामध्ये तो कोणत्याही वेळेला त्याच्यामध्ये बदल करू शकतो. जेव्हा त्याच्या मालमत्तेची व्यवस्था त्याच्या मृत्यूपत्राद्वारे बनवण्यास सक्षम असतो तेव्हा, आणि मृत्यूपत्र बनवणारी व्यक्ती ह्यात असताना त्याच्या मृत्यूपत्रातील कोणत्याही संपत्तीवर अन्य कोणी दावा करू शकत नाही. आणखी असे ग्राह्य धरण्यात आलेले आहे की आवश्यक पक्षाचे नाव उद्ध्वस्त न करणे हे सुद्धा या अधिनियमातील 263व्या कलमानुसार मान्य करण्यात आलेले वारसापत्र रद्द करण्याचे कारण असू शकते. एका दाव्यामध्ये असे ग्राह्य धरण्यात आलेले आहे की मृत्यूच्या शेवटच्या मृत्यूपत्रावर व मृत्यूपत्र अंतलेखावरच वारसापत्राला मान्यता देऊ शकते. आणि 5वा आहे सहिस्सेदाराद्वारे मृत्यूपत्र. म्हणजे एका दाव्यामध्ये न्यायालयाने असे ग्राह्य धरले आहे की हिंदू कायद्यातील मिताक्षर शाखेमध्ये हा त्याच्या अभिव्यक्ती वाट्यासाठी मृत्यूपत्र कार्यान्वित करू शकतो. आणखी असे ग्राह्य धरण्यात आलेले आहे की मृत्यूपत्रकर्त्याने मृत्यूपत्रावर स्वाक्षरी केल्यानंतर दोन्ही साक्षीदारांनी त्यावर स्वाक्षरी केल्याचे साक्षीदारांनी न दर्शवल्यास त्यामुळे मृत्यूपत्राचे नुकसान होऊ शकते. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की मृत्यूपत्र कोण बनवू शकते. तर विवाहित स्त्रीद्वारे मृत्यूपत्र बनवणे, दुसरं आहे मृत्यूपत्राद्वारे नियुक्त केलेले पालक, तिसरं आहे फसवणूक धाकधपाटीने व अत्यंत गळ घालून मृत्यूपत्र करणे, मृत्यूपत्र मिळवणे, चौथा आहे की मृत्यूपत्र रद्द केले जाऊ शकते का, आणि 5वा आहे सहिस्सेदाराद्वारे मृत्यूपत्र. हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.